माहिती समोर येते। एका 6 महिन्याच्या बाळाला HMPVची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्राच्या दारात आता HMPVचा हा पहिला रुग्ण आढळलाय। मुंबईमध्ये रुग्ण आढळलेला आहे आणि या बाळावर सध्या मुंबईतल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र आरोग्य विभागानं अजून याबाबत कुठलीही माहिती, अधिकृत माहिती दिलेली नाहीये, दुजोरा दिलेला नाहीये। मात्र या बाळामध्ये जी लक्षणं आहेत ती HMPVच्या व्हायरसची आहेत, त्यामुळे तो हा संशयित रुग्ण आहे असं कळतंय। अर्थातच याला अधिकृत अजून दुजोरा मिळालेला नाहीये। मात्र मुंबईमध्ये आता HMPV व्हायरसचा जर रुग्ण आढळत असेल तर निश्चितच या संदर्भात सतर्कता बाळगणं गरजेचं आहे। देशामध्ये एकूण आतापर्यंत 5 रुग्ण आढळलेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कारण नागपूरमध्ये 2 संशयित रुग्ण आढळले होते, त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत। तर आज मुंबईमधून ही महत्त्वाची बातमी पुढे येते। एका 6 महिन्याच्या बाळाला HMPVची लागण झाल्याची ही माहिती कळते। आणखी तपशील यावर जाणून घेऊया। माझी सहकारी मनश्री पाठक सध्या आपल्या बरोबर आहे, जाणून घेऊया काय नेमके तपशील आहेत। मनश्री, पवईमध्ये या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाली असावी असा एक संशय आहे, अजून दुजोरा मिळालेला नाही, मात्र काय तपशील काय या संदर्भातले? कालच आपण बघितलं की नागपूरमधल्या एका खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा HMPV व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेले होते आणि आताची माहिती समोर येते त्यानुसार मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात सुद्धा HMPV व्हायरसचं 6 महिन्याचं बाळ ऍडमिट झालेलं होतं। अर्थात मुंबई महापालिका असेल किंवा राज्याचा आरोग्य विभाग असेल यांना अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही माहिती नाही असं त्यांच्याकडनं उत्तर देण्यात येते। त्याच्यामुळे अधिकृत अशी माहिती शासनाच्या दरबारी नोंद झालेली नाहीये। मात्र असं असलं तरी सुद्धा त्या खासगी रुग्णालयामध्ये जे 6 महिन्याचं बाळ ऍडमिट करण्यात आलं होतं त्याला 5 दिवसांनंतर डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलेला आहे। 1 आठवड्यापूर्वीची ही केस आहे, त्याच्यामुळे हे बाळ त्या व्हायरसमधून बरं झालं असण्याची सुद्धा शक्यता आहे। मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा हा शासनाकडून मिळालेला नाहीये। मात्र HMPV व्हायरस जर मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला असेल तर निश्चितपणे ही चिंतेची बाब आहे। निश्चितच मनाशी धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर तपशिलांसाठी। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।